हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. चला तर आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आपला ब्लॉग सुरू झालेला आहे नवीन असा. तर साध्या सोप्या पद्धतीने एकदम किचनमधलाच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतो, रेसिपी वगैरे. आणि मस्त असा आपण गप्पा पण मारतो ब्लॉग बनवता व्हिडिओ बनवता. तर आज पण तेच करणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगून टाकते आज रेसिपी काय आहे, म्हणजे काय स्वयंपाक वगैरे बनवत आहे. तर इथं मी भात, मसूरची डाळ आणि मसूरची डाळ सांबार, साधं सिंपल सांबार. त्याच्यामध्ये चिंच आणि हे घातले मी, सांबार मसाला घातलेला आहे. म्हणजे साधी सिंपल अशी मसूरची डाळीचं सांबार, डाळ भात आणि चपात्या आणि 2 भाज्या करत आहे. तुम्ही म्हणत आहे 2 भाज्या का? आज मध्येच 2 भाज्या करते, मध्येच 1 भाजी करते. तर आज 2 भाज्या असं म्हणून की फरशीची भाजी आहे, फरसबीची. तर ती फरसबीची भाजी मी या आर्य खात नाही. तर मग त्यांनी तोंडली पण आणली होती आमच्या दोघांना. तर म्हणले चला तोंडली आणली, तोंडली पण करूया. मग फरसबीची भाजी केली, मस्त अशी साफ करून कापून धुवून घेतली आणि कुकरमध्ये मीठ घालून शिजायला घातली. 2 शिट्या करून घेतल्या, 1 किंवा 2 शिट्या करायच्या. जसं आपलं कुकर शिजत असेल त्याच्यामध्ये कुकरमध्ये त्याप्रमाणे. तर मी इथे 2 शिट्या करून घेतल्या. मस्त अशी भाजी शिजून झाली आणि पाणी गाळून घेतलं. मग फोडणी करून घेतली. त्याच्यामध्ये आपले साधेच मसाले, कांदा टमॅटो, परत मसाले जे डब्यात मसाले असेल घरातले आपले ते मसाले घालायचे आणि ती भाजी करून टाकायची. मस्त अशी वाफेवरती शेंगदाण्याचा कुटाही घालायचा. त्यावेळेस मी शेंगदाण्याचा कुट वगैरे नाही घातला, म्हणलं आज साधी सिंपलच करावा. आणि मग तोंडलीची भाजी वगैरे कापली. तर तोंडली त्यांनी आणली होती अर्धा किलो. तर मी तेवढी काही केली नाही, पाव किलोच केली. पाव किलो पण भरपूर अशी झाली होती. मस्त अशी तोंडली झाली ती. कशी कोणती पण भाजी आपण थोडी करतो ना थोड्या प्रमाणात, तर भाजी खूप छान होती, टेस्टी होती. पण त्याचप्रमाणे मी थोडी भाजी केली होती, तर भाजी मस्त अशी झाली होती. आणि मी भाजीने तोंडलीची भाजी डायरेक्ट करत नाही, तर फ्राय करून करते. पहिलं कापून घेते आणि नंतर मग तेलामध्ये फ्राय करून घेते. त्याचा कच्चापणा सर्व काढून घेते, म्हणजे जेणेकरून भाजी घातली ना आपण फोडलं तर लगेच 5 ते 7 मिनटात भाजी आपली झाली पाहिजे. थोडीशी कच्ची असेल तेव्हा काढून घेते, फ्राय करून घेते. मस्त अशी खूप मस्त अशी भारी भाजी होती. चला स्वयंपाक चालू तिकडे आपल्या गप्पा पण चालू ठेवूया. आणि खूप दिवस झाले व्हिडिओ तुम्हाला मी म्हणजे असे काय बोलतात ते डेली रुटीन दाखवलेली नाही आहे. रात्री संध्याकाळचाच व्हिडिओ शूट करते, सकाळचा पण दाखवत नाही. डेली रुटीनच खूप दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही. तर लवकरच मी डेली रुटीन परत एकदा घेऊन येणार आहे. आणि आता मग हे संध्याकाळचा व्हिडिओ शूट केलेला आहे स्वयंपाक वगैरे करता वेळेस. मग दिवसभर ताईनं जमतच नाही, कसं सकाळची कशी घाई असते, गडबड असते, मग कधी कामं मागं पुढे होतात. मग ते प्रत्येक वेळेस व्हिडिओ काढणं हे शक्य होत नाही सकाळचं. त्याच्यामुळं का डेली रुटीन यावेळेस या हप्त्यामध्ये काय तुम्हाला मी दाखवलेलंच नाही आहे. 1-2 हप्ते झाले अगोदरचं दाखवलं होतं. तर लवकरच डेली रुटीन पण घेऊन येणार आहे. वेळ काढणं आणि आपल्या व्हिडिओसाठी ताईंसाठी की छान असं एक डेली रुटीनचा ब्लॉग बनवणार आहे. तर तोपर्यंत समजून घ्या. आणि इथं मस्त अशी भाजी मी बघत तर इथं एक साईडला डाळ होत आहे आणि इथं फरसबीची भाजी करून घेत आहे. आणि चला तर गप्पा चालू करता करता मध्ये स्वयंपाकाचं आलं. तर इथं भाजीवर झाकण ठेवलेलं आहे. आणि तर काय इथं बघू शकता, ही भाजी इथं ठेवते आणि ही भाजी इथं ठेवून मग इथं ही डाळ ठेवून घेते, कारण डाळ शिजलीच नव्हती लवकर. काय का डाळी बघा लवकर शिजत नाही, तो खूप वेळ लागला होता डाळीला. आणि गॅस बघा आता लाल झाला आणि गॅस आहे ना संपत आला ना. 8-10 दिवस अगोदरच भांडे एवढे काळे होतात ना, ते ॲल्युमिनियमचे असू किंवा स्टीलचे असू, कोणतेही भांडे असू दे, खूप काळे होतात. तुमचे पण ताई काळे होतात का ताईंनो? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सिलेंडर संपत आलं तर माझं असंच होतं. पहिलं नव्हतं होतं एवढं. पहिलं ज्या दिवशी गॅस संपणार त्या दिवशी व्हायचं थोडंसं काळामध्ये, समजायचं की आता गॅस संपणार आहे आज. आता ना 8-10 दिवस अगोदरपासून असं लाल होतं आणि असं हे होतं, भांडे वगैरे काळे होतात. मग ते निघत पण नाही लवकर आणि मग घाण वाटतं एकदम, म्हणजे बरोबर वाटत नाही, लवकर निघत पण नाही. तर असं कोणाकोणाचं असं होतं सांगा. आणि आमचं सिलेंडर पण अजून आलेलं नाही आहे. सिलेंडर भरपूर 4-5 दिवस तरी झाले सिलेंडर बुक करून ठेवल्यामुळे. आता सिलेंडर लवकर येतच नाही आहे. पहिलं अगोदर बघा सिलेंडर बुक केलं मध्ये का लगेच दुसऱ्या दिवशी रात्री जरी बुक केला 12-1 वाजता, तर रात्री सकाळी लगेच सिलेंडर हजर व्हायचा. आता सिलेंडर पण येत नाही, त्याच्यामुळे अजून टेन्शन वाढले. मला आता भीती वाटते सिलेंडर संपला का मग काय करायचं. लास्ट टाईम पण सिलेंडर संपला होता. मग बाजूचे एक भाभी आमच्या इथं, त्यांनी त्यांचा घेऊन आला. दुसऱ्या दिवशी आला सिलेंडर लगेच. आणि मावशी असतात आमच्या इथं बाजूला, तर मावशींचा पण भेटतो. पण यावेळेस त्यांचा पण नव्हता सिलेंडर, त्यांनी पण बुक नव्हता केला. सॉरी, त्यांनी बुक केला तर त्यांचा पण आला नव्हता. त्यांचं पण आमचा आला त्या दिवशी, त्यांचा पण आला.
मग त्या भाभीचा भेटला, बरं झालं सिलेंडर. कारण की त्या दिवशी ना हळदी कुंकू होता आणि संध्याकाळच्या टायमालाच अर्धवट स्वयंपाक झाला. हळदी कुंकाच्या वेळेस अर्धवट स्वयंपाक झाला, सिलेंडर संपला. आणि म्हणलं सिलेंडर तर आला नाही, पण नशीब त्यांनी आणला. बाजूला ते भाभी आहे पंडित म्हणून, त्यांनी दिला होता सिलेंडर, तर नशीब. आणि इथे बघा आता मी तोंडली कापून घेते. इथे या साईडला आता ना तेल ठेवलेलं आहे गरम करायला, तर बारीक गॅसवरती तर तोंडली झाली माझी सगळी कापून. थोडेसे 4-5 राहिलं होतं, तोपर्यंत म्हणलं तेल गरम होईल, मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि त्यांना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि छान छान असे कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल, मला पहिल्यांदा बघत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचन. आणि आता बघा 8 मार्चला जागतिक महिला दिवस झाला, तर त्याच्याबद्दल पण मी थोडीशी माहिती सांगितलेली आहे. म्हणजे जे मला वाटतं, जे माझे विचार आहे ते मी तुमच्यासमोर मांडलेले आहे. तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल त्या व्हिडिओवरती जाऊन बघा. 8 मार्च जागतिक महिला दिवस निमित्त असं नाव टाकलेलं आहे, तर नक्की तो व्हिडिओवरती तुम्ही जाऊन बघा. तुम्हाला माहिती पडेल काय कसं माहिती सांगितलेलं, काय कसं माझे विचार मांडलेले आहेत. तर असे विचार आपण ठेवले का, म्हणजे काय बोलतात ना, महिला प्रत्येक ठिकाणी महिलांना इज्जत भेटली पाहिजे, मान सन्मान भेटला पाहिजे, घरात बाहेर सगळ्यांकडून. बघा मला कसं वाटतं, जर म्हणजे आपले माणसंच आपल्याला मान सन्मान इज्जत देत नसेल ना, मी घरातल्यांपासूनच सुरुवात करेन. घरात असं म्हणायला गेलं तर बघा, आपले मिस्टर जर आपल्याला मान सन्मान इज्जत देत नसेल, तर तिथून पुढं मुलंही आपल्याला देणार नाही. घरातले जे कोणी असतील, सासू सासरे धीर कोणी पण असेल मोठी माणसं, मग ते सुद्धा देणार नाही. आणि मग तेवढं सगळ्यांचं बघून मग बाहेर जर माहिती पडलं, तर बाहेर पण त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला मान सन्मान भेटत नाही, माझं असं म्हणणं आहे. तर प्रत्येकाने, प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक महिलेला मान सन्मान द्यावा. घरातल्या महिलेपासूनच सुरुवात करावी, माझं असं म्हणणं आहे. घरातली जी महिला आहे तीच तुमची लक्ष्मी आहे. तुम्ही एक वेळेस, मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं, तुम्ही एक वेळेस मंदिरात जाऊ नका, पाया पडायला लक्ष्मी मातेच्या पाया नका पडू. तर तुम्ही घरची लक्ष्मी आहे तुमची, गृहलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी असं म्हणतात. तर त्या घरच्या लक्ष्मीलाच तुम्ही मान सन्मान द्या, तर तुम्हाला लक्ष्मी माता प्रसन्न होईल. हे तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि छान असे विचार ठेवा, महिलांबद्दल छान विचार ठेवा. त्यांचा प्रत्येक ठिकाणी मान सन्मान करा, त्यांना पहिलं उभं करा. त्यांची आवड निवड जपा. मला असं म्हणणं आहे की त्यांची आवड निवड जपली पाहिजे. त्यांची आवड निवड कोण जपणार ना. आता त्या जन्माला येतात एका घरी, लग्न झाल्यावरती येतात दुसऱ्या घरी, मग तिकडे तर त्यांची आवड निवड जोपर्यंत आईवडील आहेत, आईवडिलांकडे आहे तोपर्यंत आईवडील जपतात. पण त्याच्यानंतरचं काय, त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य तर सर्व नवऱ्याच्याच घरी काढायचं असतं ना त्यांना. तर मुलांच्या म्हणजे मुलांच्या ह्याच्यामध्ये, नवऱ्याच्या ह्याच्यामध्ये. तर मग मुलांनी व मिस्टरांनी व तिचे जे कोणी घरचे असतील, सासू सासरे धीर, त्या लोकांनी सर्वांनी तिला समजून घेतलं पाहिजे. मी तर असं म्हणते, माझं हे मत आहे. एकमेकाला समजून घेतलं तर उद्या या ठिकाणी तुमची पत्नी आहे, त्याच ठिकाणी तुमची बहीणही असू शकते, तुमची मुलगीही असू शकते. तर थोडा हा पण विचार करा की नाही बा, आपण थोडंसं महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा बदली केला पाहिजे. त्यांना प्रत्येक ठिकाणी मान सन्मान दिला पाहिजे. मान सन्मान देणं म्हणजे हे असं म्हणत नाही की त्यांना डोक्यावर बसवणं किंवा त्यांचे वाहवा करणं किंवा त्यांचे लाड वगैरे करणं किंवा त्या चुकीचं असलं पण त्यांना बरोबर आहे म्हणणं, ह्याला मान सन्मान म्हणत नाही. मान सन्मान म्हणजे ताईंना माझ्या कळालं तसं मान सन्मान म्हणजे मी कोणत्या मान सन्मानाबद्दल बोलते. प्रत्येक ठिकाणी त्यांना खालीपणा दाखवायचा प्रयत्न करू नका की तू हे करू शकत नाही, की तू तू ते करू शकत नाही. महिला ही आज खूप पुढं गेलेली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तीसुद्धा आज काम करत आहे. बघा, ती घरातलं करून बाहेर जाते, बाहेरचं करून परत घरी येऊन कामं करते, मुलांना नवऱ्यांना संसार सांभाळते. जे काय एक्स्ट्राचे कामं असतात बघा, जी जॉबला जाणारी महिला आहे, जे काय एक्स्ट्राचे कामं असतात ते सगळं घरचं काम, बाहेरचं काम परत ते करून, घरचं परत येऊन करून, जे एक्स्ट्राचे कामं असतात, दळणवळण म्हणा, एक्स्ट्राचे भरपूर असे कामं असतात ते करत असते. म्हणजे किती तिच्यामध्ये ताकद आहे बघा, किती स्ट्रॉंग आहे ती. परत सगळ्यांचं बोलणं वगैरे ऐकून घेत असते, सगळं सहन करत असते. एवढं सहन करूनसुद्धा ती आवाजही तिच्या तोंडातून निघत नाही की नाही बा मी सहन करते, की आता मला सहन होत नाही, मी जाते माझ्या आईवडिलांच्या घरी निघून, किंवा मला नाही राहायचं तुमच्यामध्ये. हे असंच कधीच तिच्या म्हणजे तोंडातून निघणार नाही किंवा कधी ती बोलणारही नाही. जरी त्रास झाला तरी ती सहन करेन. तिचं असं म्हणणं असतं की आज जर त्रास होत असेल तर उद्या माझे चांगले दिवस येतील,
किंवा उद्या व्यवस्थित होईल त्या आशेवरती ती सगळं सहन करत असते. पण दुसरं म्हणजे पुरुषांनी असं नाही समजलं पाहिजे की नाही बा ही सहन करते, हिचं कामच आहे ते सहन करायचं, किंवा ही बायको आहे तर हिला सहनच केलं पाहिजे, ही कुठं जाणार, ही काय करू शकते. पण हा तुम्ही गैरसमज मनातून काढून टाका. तिला पण म्हणजे तिला पण मन आहे, तिला पण सहनशीलता आहे. ती पण एकदा जर तिचं डोकं हे झालं, खराब झालं, तर तुमचं संसाराची रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. आणि माझे तर असेच विचार आहेत. किती जणांना माझे विचार पडतात ते मला माहिती नाही. किती जण हो म्हणतील, किती जण नाही म्हणतील. माझे विचार हेच आहेत प्रत्येक महिलेबद्दल, प्रत्येक स्त्रीबद्दल, प्रत्येक मुलीबद्दल. मी ठामपणे सांगणार की नाही, प्रत्येक ठिकाणी तिला मानसन्मान भेटू द्या. असं नाही की घरातच, बाहेर पण भेटू द्या. मुलांकडनं भेटू द्या, नवऱ्याकडनं भेटू द्या, सासऱ्यांकडनं भेटू द्या. महिलांना जास्त करून कमी लेखलं जातं आपल्या ह्याच्यामध्ये, आत्ताच्या ह्याच्यामध्ये. पण काय काय ठिकाणी बघा महिलांना सर्वात पहिला मान सन्मान दिला जातो. ते काहीच ठिकाणी म्हणजे 100रातले 1-2च असतील ते महिलांना मान सन्मान पहिला देतात, घरामध्ये म्हणा, बाहेर म्हणा. पण हे असं आपले जे हे आहे विचार ते आपल्याला बदलायचे आहेत. आपण आपले विचार बदलूया म्हणजे पूर्ण जग बदलन. मुलींना जगूया. भरपूर अशा मुली आहेत ते असं टेन्शन वगैरे घेऊन किंवा खूप त्रासलेल्या असतात किंवा जाचाने वगैरे, तर त्या चुकीचे म्हणजे चुकीचा निर्णय घेतात. तर आपण त्यांना जगू देऊया, आपणही जगूया, त्यांनाही जगू देऊया. आपल्या घराची लक्ष्मी ती घराची आपल्या लक्ष्मी असती, तिच्याशिवाय आपल्या घराला घर पण नसतं. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अजून काय बोलायचं तर काय समजत नाही. भरपूर असे बोलले. आणि सर्व काही करून दिवसभर बघा कधी तिला सुट्टी भेटत नाही. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत तिचे हात पाय चालतच असतात. जरी ती किती बोलली, किती कंटाळली किंवा किती हे केलं, रागवली, तरी पण ती काम पण करते ना तेवढं. मग ती बोलणं तर शक्य हे आहेच ना. थोडंसं सगळ्यांनी तिला समजून घेतलं पाहिजे, सगळ्यांनी तिला हातभार लावला पाहिजे कामामध्ये. पण जास्त नाही, पण थोडंफार तरी की आपण सगळे मिळून थोडंसं करूया. किंवा एक दिवस संडेला तिला पण थोडासा आराम दिला पाहिजे. संडेला आराम भेटतो का? सगळ्यांना सुट्टी असती. गृहिणीला सुट्टी असते का? एका आईला सुट्टी असते का? एका पत्नीला सुट्टी असते का? नाही. तिला कामं ते करायचं असं उलटून तिला आपण म्हणतो संडेला आम्हाला सुट्टी आहे, तर मुलांना शाळेला सुट्टी, कॉलेजला सुट्टी, जॉबवाल्यांना सुट्टी. मग महिलेला का सुट्टी नाही? एका आईला का सुट्टी नसते? एका बायकोला का सुट्टी नसते? तिला तर डबल कामं करावं लागतात. नाश्ता, जेवण, परत नंतर परत संध्याकाळचा नाश्ता, संध्याकाळचा स्वयंपाक, कोणी पाहुणे आले ते हे सर्व तिला करावंच लागतं ना. मग थोडं तिला पण समजून घ्या, थोडं तिला हातभार लावा, थोडं तिला पण थोडंसं छान वाटतं असं. तिला पण एखाद दिवस कुठं फिरायला न्या, तिच्या मनासारखं वागा. तिला विचारा तुला काय करायचं आहे, काय खायचं आहे, काय प्यायचं आहे, कुठं फिरायला जायचं आहे. तिचे पण मनामध्ये काय असेल तर ते तुम्ही विचारा. तुला काय करायचं आहे मनापासून विचारा तुम्ही. ती पण बघा नक्की तुम्हाला सांगन, मन हलकं होईल. तर ती पण कोणाला सांगणार ना आपली काय जे प्रॉब्लेम आहे ते. चला असो. तर आता मी तो व्हिडिओ बनवला आहे. नक्की त्यांनी तो व्हिडिओ जाऊन बघा. माझे विचार पडतात की नाही किती जणांना ते मला नक्की सांगा. आणि काही प्रॉब्लेम असेल महिलांबद्दल किंवा काही असं तर मला नक्की सांगा. जर झालं तर मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम छोट्याशा पद्धतीने का होईना सॉल्व करायचा प्रयत्न करा, किंवा काहीतरी तुम्हाला मी सांगन. नक्की मला हे करा. माझे प्रयत्न चालू असतील. मला माझ्या ताईंना, बहिणीला, मावशांना, काक्यांना, मैत्रिणींना सगळ्यांना असं पुढं घेऊन जायचं आहे. सर्वांना म्हणजे असं मान सन्मानासहित बघायचं आहे. कोणत्याही स्त्रीला मला घरामध्ये रडत बसलेलं टेन्शन घेता वेळेस किंवा माझ्यासोबत कोणी नाही किंवा मी एकटी आहे किंवा मी कमजोर आहे असं बघायचं नाही आहे. प्रत्येक स्त्रीने कंबर खचून उभे राहिले पाहिजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. नाहीतर हे जग तुम्हाला जगू देणार नाही, उभं राहू देणार नाही. हे लक्षात ठेवा, माझे शब्द लक्षात ठेवा. एकदम आता आपल्याला हे स्ट्रॉंग बनायचं आहे. आपण स्ट्रॉंग नाही बनलं तर आपल्याला जग हे मोडून खाणारं आहे, लक्षात ठेवा. तर स्ट्रॉंग बना मैत्रिणींनो, उठा, स्ट्रॉंग बना आणि आपले विचार मांडा. तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी
जपा. तुम्हाला जी आवड आहे त्याची सुरुवात करा. पार्लर करायचं आहे, शिवण क्लास करायचा आहे, मेहंदी करायची आहे, कुकिंगचं करायचं आहे किंवा केक बनवायचं करायचं आहे, काही तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, बिझी व्हा, आपली लाईफ जगा, 4 पैसे आपल्या हातात ठेवा, आपल्या पायावर उभं राहा. कोणाचे 4 शब्द ऐकू नका, कोणाला 4 शब्द बोलू नका. आपण आपल्या मस्त असे पायावर उभं राहायचं आहे आणि छान असं वागायचं, हे करायचं आहे आपल्याला. पण कोणी एकही शब्द बोलला नाही पाहिजे आणि आपण कोणाला एकही शब्द बोललं नाही पाहिजे. ताईंनो, माझं काय चुकलं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी व्यवस्थित बोलले की नाही. आणि बघू शकता चपात्या होत आल्यात, छानशा अशा चपात्या आज फुगल्या होत्या, काही फुगत होत्या, काही नव्हत्या फुगत. असो, चपात्या आहेत त्या, शेवटी पीठ आहे, चपात्या आहे, त्यांना फुगायचे तेव्हा फुगतात, नाही फुगायचे तेव्हा नाही फुगत, शेवटी आपल्या पोटातच जाणार आहेत त्या. आणि मैत्रिणींनो, सपोर्ट करत राहा असं चॅनलला. आणि कोणत्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येते मला नक्की सांगा, म्हणजे मी प्रयत्न करेन कोणत्या विषयावर व्हिडिओ घेऊन यायचा. आणि मैत्रिणींनो, पुढे या, एकदम मी कळकळून सांगत आहे, तर एकदम मनापासून सांगत आहे, पुढे या. मी तेच प्रयत्न करत आहे पुढे येण्याचा. आपले विचार नाही, कोण नसेल कोणी ऐकत ना, तर आपले विचार आपल्याला सांगा, आपले विचार घेऊन संगत चला आणि मनाला सांगा की मला आता हेच करायचं आहे, तर मी हेच करणार. चांगले कामामध्ये हात हे करा, प्रत्येकाला मदत करूया आपण. दुसरी कोणती स्त्री असेल एकदम अशी, म्हणजे अशीच तिला पण सपोर्ट नसेल किंवा तिचंही घरामध्ये कोणी ऐकत नसेल किंवा काही पण, आता मी विषय सांगितला त्याचप्रमाणे तिलाही मान सन्मान भेटत नसेल तर तिलाही थोडीशी ताकद द्या. आता मी व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला सांगत आहे, आवाज माझा देत आहे थोडासा, की बाबा असं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे महिलांनी आत्ताच्या याच्यामध्ये. म्हणजे खचून जाऊ नका, अजिबात खचून जाऊ नका. एकमेकींसंग आपण उभं राहूया महिलांनी एकमेकीसंग उभं राहूया. कोणती व्यक्ती आपल्याला कमी लेखणार नाही आणि कोणाला कमी लेखू द्यायचं नाही. आपण वेळ पडल्यावरती आपल्याला दुर्गेचं रूप धारण करायचं आहे, दुर्गेचं कालिकेचं रूप धारण करायचं आहे. तर चला, मस्त असं एकमेकीसोबत आपण एकमेकींना सपोर्ट करूया. आपल्याला कोणासंग भांडायचं नाही आहे, कोणासंग लढाई करायला जायचं नाही, कोणाला शिव्यागाळ्या करायच्या नाही आहे. फक्त जे विचार आहेत महिलांबद्दलचे, कसे विचार असू दे, भरपूर असे आपल्या या म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये ना, जगामध्ये भरपूर असे काय बोलतात मनस्थितीचे लोक राहतात. प्रत्येकाची वेगवेगळी मनस्थिती आहे, कोणाची चांगली आहे, कोणाची प्रेमळ आहे, कोणाची घाणेरडी आहे, तर कोणाची म्हणजे असे भरपूर आतापर्यंत एवढं जग बघितलं ना, तेवढ्या कमी याच्यामध्ये मी खूप असं जग बघितलेलं आहे. तर तोच अनुभव आलेला आहे, त्या अनुभवातून थोडंसं सांगत आहे. भरपूर असे वेगवेगळ्या मनस्थितीचे लोक या जगामध्ये वावरतात. तर आपण आपली सेफ्टी किंवा आपण आपलं सुरक्षण किंवा आपण आपल्या पायावर कसं उभं राहायचं, त्या प्रत्येक व्हिडिओ मधून मी प्रत्येक महिलेला हे सांगत असते. जर कोणत्या ताईंना जर माझा व्हिडिओ पटत असेल, त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की ताई हो, तुझे विचार आम्हाला पटतात, तू जे बोलते ते आम्हाला पटते, आम्हाला पण उभं राहायचं आहे पायावरती किंवा आम्हालाही काहीतरी करायचं आहे. तर मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करेन ताईंनो. सपोर्ट म्हणजे बोलण्यातून काहीतरी तुम्हाला सपोर्ट करेन मी. आता मी इथं असणार, तुम्ही कुठून मला म्हणजे कुठून मला सांगणार ते मला माहीत नसणार, तर नक्कीच बोलण्यातून तुम्हाला सपोर्ट द्यायचा प्रयत्न करेन मी, जसं माझ्याकडनं होईल तसा. आणि नक्की तुम्ही पण त्यासाठी उभे असणार हे मला माहिती आहे, खात्री आहे. भरपूर अशा स्त्री आहे बघा, त्या अजूनपर्यंत आवाज उचलत नाही. घाबरू नका ताईंनो, अजिबात घाबरायचं नाही. घाबरला तर तुम्ही संपलात हे समजा. आपलं आयुष्य एकदाच आहे, सारखं आपल्याला आयुष्यामध्ये देव काय आपल्याला सारखं माणसाचं आयुष्याला पाठवणार नाही. तर हे आयुष्य एकदाच आहे, जगून घ्या, मस्तपैकी जगून घ्या. जे खायचं आहे, प्यायचं आहे, जे बनायचं आहे तर सगळं करून घ्या तुम्ही. चांगल्या गोष्टी, आपले कर्मही आपल्याला चांगलेच ठेवायचे आहेत, वाईट कर्माचं आपल्याला वाईटच फळ भेटणार आहे. तर कर्मही चांगले ठेवायचे आहे. प्रत्येकाची सहकार्य कसं करता येईल, प्रत्येक स्त्रीला, माझं तर हेच असतं, प्रत्येक स्त्रीला कसं सहकार्य मग प्रत्येक गोष्टीमध्ये मला ना असं अनुभव आला ना किंवा माहिती पडलं ना, या स्त्रीला हा प्रॉब्लेम आहे, त्या स्त्रीला तो प्रॉब्लेम आहे, ह्या मुलीला किंवा कोणाला पण, तर माझ्या मनामध्ये ते म्हणजे त्यांच्याबद्दल लगेच भावना उत्पन्न होती की मी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण कसं
मी सुद्धा एकटी पडलेली आहे. मला पण अजूनपर्यंत कोणाचा सपोर्ट नाही आहे. तर मी सुद्धा आता उभी राहिलेली आहे माझ्या पायावरती. मी सुद्धा स्ट्रॉंगपणे आता उभी राहून तुमच्यासमोर ब्लॉग सुरू केलेला आहे. तर त्या ब्लॉगद्वारे मी तुमच्यासोबत बोलत आहे. तर मलाही थोडासा धीर भेटत आहे बोलता वेळेस. तर असंच एकमेकीला आपण सपोर्ट करूया. मी तुमच्यासोबत, तुम्ही माझ्यासोबत, आणि उभं राहून मस्त असे आता स्ट्रॉंग बनूया. भरपूर आता आपण एकदम म्हणजे हे करून राहिलो आहे. आता कोणाचं ऐकायचं नाही आणि काहीच नाही. आपण आपल्या पायावर उभं राहायचं आहे. 4 पैसे हातात पण जपून राहायचे आणि 4 गोष्टी पण शिकायच्या. आपण 4 गोष्टी शिकलो तर आपल्याला पुढं माहिती पडेल की काय कसं असतं. आपल्याला अजून हे सर्व माहीत आहे, पण आपण अनुभव घेत असतो, सगळं बघत असतो, पण आपण आवाज काढत नाही की नाही बा असं करतो. पण हे असं करूनच महिलांवरती नंतर मग असे दिवस येतात की मग त्यांची कोण हे करत नाही, रिस्पेक्ट करत नाही. तर आपल्याला फक्त महिलांचं जे मानसन्मान आहे तो मिळवून घ्यायचा आहे. प्रत्येक ठिकाणी तिला मानसन्मान भेटला पाहिजे. घरात, बाहेर, दारात, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जणाकडनं तिला मानसन्मान भेटला पाहिजे. कारण भरपूर ठिकाणी असं नोट केलं की महिलेला अजूनपर्यंत मानसन्मान नाही आहे. बाहेर भरपूर असे पुरुष बोलतात की नाही आम्ही महिलांसाठी हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही हे करू ते करू, पण काही नाही बघण्यात आलं की घरामध्ये सगळे पुरुष आपल्या मुलीला, बायकोला, भरपूर असे पुरुष आहेत बघा. मी कुठल्या पुरुषांना टीका करत नाही, कोणी राग येऊ देऊ नका. महिलांना बहिणीला, आईला, बायकोला, मुलीला म्हणजे असे हे करतात, टॉर्चर करतात बघा. प्रत्येक ठिकाणी बघते, आतापर्यंत बघत आले टॉर्चर करतात की आपण सिरियलमध्ये पण बघतो. पण सिरियलमध्ये सगळं ते कसं त्यांनी स्टोरी बनवलेली असते, पण आपण असं बघतोच आपल्या आजूबाजूला. कुठं गेलो का कुठं ऐकायला पण येतं. त्याच्यावर मी सांगते माझा अनुभव. मी सांगत आहे की अनुभवातून खूप काही गोष्टी माहिती पडलेल्या आहेत आणि काही स्टोरी वगैरे बघून तर नाही, पण माझा सगळा अनुभवच आहे. अनुभवातूनच मी सर्व बोलत असे. आपण जेव्हा बघा जास्त बोलतो ना, काहीतरी एखाद्या स्टोरीबद्दल बोलतो ना, तर तो आपला अनुभवही असू शकतो, हे लक्षात घ्या. कोणाचा तरी अनुभवही असू शकतो किंवा कोणी हे केलेलंसुद्धा असू शकतं. तर तुम्ही पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे करा, फोकस करायला शिका. इथून पुढं हातपाय ढिले पडू देऊ नका किंवा घाबरून बसू नका. चला या, उठा मैत्रिणींनो आणि एकमेकीला सपोर्ट करूया. एकमेकीचा सपोर्ट आपण यूट्यूबद्वारे चालू करूया की नाही बाबा, यूट्यूब चॅनलद्वारे आपण चालू करूया एकमेकीला सपोर्ट द्यायचा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब